आणि आता भारताच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड बुरहान हमजाची हत्या झाली आहे. बुरहान हमजा हा ओळख बदलून POK मध्ये राहत होता. त्याला ISIनं मोठ्या प्रमाणावर सुरक्षाही पुरवली होती. त्याच्या भोवतीचं सुरक्षा कड तोडून त्याची हत्या करण्यात आली आहे. भर रस्त्यात त्याला अज्ञातांनी गोळ्या घातल्या. भारतासाठी कित्येक वर्षांपासून हा हमजा मोस्ट वॉन्टेड का होता? पाहूया एक रिपोर्ट. पुलवामा कटाच्या मास्टरमाइंडची हत्या. बुरहान हमजावर पाकिस्तानात झाडल्या गोळ्या. काश्मीरी तरुणांना भडकवणाऱ्या हमजाचा खात्मा. पुलवामा हल्ल्यात तब्बल 40 जवानांचे बळी घेणारा हाच तो बुरहान हमजा. POK मध्ये गोळ्या घालून हमजाची हत्या करण्यात आली. हा हमजा मूळचा काश्मीरमधल्या पुलवामा मधलाच. मात्र पाकिस्तानला तो पळून गेला आणि भारताविरोधातच त्यानं हल्ला केला. बुरहान हमजा हा अल बद्र दहशतवादी संघटनेचा दहशतवादी. त्याला ISIनं खास संरक्षण दिलं. POK मध्ये ISIनं त्याला शिक्षक म्हणून एका गावात राहायला सांगितलं होतं. त्याला सुरक्षाही देण्यात आली. हमजाच्या सुरक्षेसाठी AK-47 घेऊन गार्ड तैनात असायचा. एवढी सुरक्षा असूनही त्याला भर रस्त्यात गोळ्या घालून ठार करण्यात आलं. हमजा हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. बंदी असलेली दहशतवादी संघटना अल बद्रचा तो कमांडर. भारताविरोधातल्या दहशतवादी कारवायांमध्ये हमजाचा सहभाग होता. तो काश्मीरमध्ये तरुणांची माथी भडकवायचा. काश्मीरमधून दहशतवाद्यांची भरती करायचा. फंडिंग आणि हत्यारांचं नेटवर्क चालवायचा. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी हमजा मोस्ट वॉन्टेड होता. 2022 मध्ये गृह मंत्रालयाकडून हमजाला दहशतवादी घोषित करण्यात आलं होतं. हमजा याला टीचर आणि डॉक्टर या टोपण नावानं ओळखलं जायचं. हमजा मूळ काश्मीर मधल्याच पुलवामा येथील रत्नीपोरा इथं राहायचा. मात्र तो पाकिस्तानच्या संपर्कात आला आणि त्यानंतर तो POK मध्ये गेला आणि तिथंच त्याने ट्रेनिंग केली. त्यानंतर अल बद्र या संघटनेमध्ये तो सहभागी झाला. काही कालावधीनंतर ट्रेनिंग करून अल बद्र या संघटनेचा कमांडर सुद्धा झाला. 14 फेब्रुवारी 2019 काश्मीरमधल्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. CRPFच्या जवानांची बस स्फोटकांनी उडवून देण्यात आली होती. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. हा हल्ला हमजाच्या आदेशानंच घडवण्यात आला होता. POK मधल्या दहशतवाद्यांमधला हमजा हा क्रूर अतिरेकी म्हणून ओळखला जात होता. त्याच हमजाचा आता खात्मा झालाय. ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी, मुंबई.